हाजी राजांनी स्थापन केलेल्या मठाचे मठाधीश परमपूज्य स्वामीजी यांना मानाचा मुजरा करतो। हिंदू महासंमेलनाचे सर्व पदाधिकारी, बेळगावमध्ये मी सर्वप्रथम जेव्हा संबोधित करायला आलो, ज्यांच्यामुळे मी बेळगाव वासियांशी शिवचरित्र सांगू शकलो, ते माझे मित्र किरण जाधव, सन्माननीय प्रसाद कुलकर्णी, गौरव कुलकर्णी आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मला माहिती आहे की थकलेला कंटाळलेला श्रोता माझ्या ताब्यात आहे आणि अशा श्रोत्यांना छत्रपती सांगायचे। काही मिनिट बोलणार आहे कारण माझे कॅल्क्युलेशन चुकलेत। मीही समजू शकतो किती वेळ श्रोता बसू शकतो, पण मी तुमची सहनशीलतेचा अंत बघणार नाही। छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ही असामान्य घटना होती। शिवाजी महाराज समजून घ्यायचे असतील तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वीचा इतिहास अभ्यासावा लागेल, मग महाराज करतील। काय होतं चित्र? असेल दुष्काळ पडायचे, कधी ओलं दुष्काळ तर कधी कोरडे दुष्काळ। यासी आसमानी संकट ऐसे नाव, आसमानी संकट होते, सुलतानी संकट होते, मोगली आक्रमणाला हिंदुस्थानवरती होत होते, आदिलशाही अत्याचार होत होता, माय भगिनीवर बलात्कार होत होते, मूर्त्यांचा विध्वंस होत होता, मंदिरांचा विध्वंस होत होता। आक्रमण करते यायचे, पेट्या मशालीचे बोळे गाईच्या गोठ्यावरती टाकायचे। चित्रबळ समोर भाकरा गोठ्यात तोड घ्यायचा, जीवाच्या आकांताने ती जनावर हंबरडा फोडत गावभर फिरायची, तर महाविध्वंस होत होता। रयतेचा वाली कुणी होता? अशा परिस्थितीमध्ये माय भवानीच्या कृपेने बघा, उत्तरायण, शिशिर ऋतू, हस्त नक्षत्र, सिंह लग्न, फाल्गुन मध्य तृतीया, शनी शके 1551 दिनांक होता 19 फेब्रुवारी 1630। छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म गुलामगिरीमधून हिंदुस्थानाला मुक्त करण्यासाठी झाला। आणि मी इथे येत असताना मला एक आवर्जून गोष्ट दिसली, बृहत हिंदू समावेश। मी बेळगावकरांचं आणि हिंदू महासंमेलन या समितीचं मनापासून कौतुक करेन। मी जेव्हा तिथून प्रवेश घेत होतो, प्रत्येक महापुरुष मला दिसत होता। अरे ही ताकद आहे हिंदुत्वाची। संन्यासाचा पोर म्हणून हिंदूला, त्या पोराला सुद्धा अमृताते ही पैदा अजिंक्य ऐशी ज्ञानेश्वरी निर्माण केली, त्या संत ज्ञानेश्वरांचा हा हिंदुस्थान आहे। आपल्या विज्ञानवादी अभंगाने समाजात प्रबोधन करणाऱ्या जगद्गुरु तुकोबांचा हा हिंदुस्थान आहे। जगेल तर देशासाठी, मरेल तेही देशासाठी। हे व्रत आयुष्यवर्गोपासून अजन्म ब्रह्मचारी राहून भारतभूती सेवा करणाऱ्या वत्साद लहुजी साळव्यांचा हा हिंदुस्थान आहे। 50 वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा झाली आणि भर न्यायालयात 50 वर्ष ब्रिटिश राज्य टिकलं करणार असे दानवे आत्मविश्वासी बोल ठेवणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचा हा हिंदुस्थान आहे। शिका, संघटित आणि संघर्ष करा हा मूलमंत्र देणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा हिंदुस्थान आहे। आणि या हिंदुस्थानाची महती असे, 12व्या शतकामध्ये स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने अधिकार देणाऱ्या, विषमता घालून समतेचं बीजारोपण करणाऱ्या आणि ज्या महापुरुषाच्या अगोदर आद्य समाज सुधारक अशी बिरुदावली लावली जाते, ज्या महापुरुषाचे 20 वर्ष आमच्या सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्यासारख्या ठिकाणी गेले, त्या जगज्योती महात्मा बसवेश्वरांचा हा हिंदुस्थान आहे। इंग्रजांच्या विरोधात
सर्वप्रथम मान्य करून कॅप्टन ठाकरेला धूळ चारणाऱ्या 1824 ते 1828 ला तलवारीची तळप दाखविणाऱ्या कित्तूर राणी चन्नम्माचा हा हिंदुस्थान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुत्र राजाराम संकटात सापडलेला असताना कोणताही हिंदुस्थानातला राजा शिवाजी महाराजांच्या छायाला आश्रय देण्याची हिंमत करत नसताना या छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकुलत्या एक पुत्राला म्हणजे छत्रपती राजारामाला आश्रय देणाऱ्या बिदनूर प्रांतातील केळदी राणी चन्नम्माचा हा हिंदुस्थान आहे. आणि अशा या सगळ्या महापुरुषांच्या स्त्रियांना शिक्षणाची द्वारे खुली करणाऱ्या महात्मा ज्योतिराव आणि सावित्रीबाई फुल्यांचा हा हिंदुस्थान आहे. स्वतःची सख बहीण ना होता चंद्रप्रभाबाई, तिचा विवाह इंदोरच्या होळकर म्हणजे धनगर घराण्यात लावून देणाऱ्या पुरोगामित्वाची सुरुवात स्वतःच्या घरापासून करणाऱ्या छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा हा हिंदुस्थान आहे. अशा या हिंदुस्थानातील विविधतेने नटलेल्या परंपरेला इंग्रजांच्या विरोधात जी तलवार तळपली, मुंडकी छाटली, कंस छाटावी तशी ही सन्नोळी रायण्णाचा हा हिंदुस्थान आहे. अशा या बेळगावात मी आलोय. खरं सांगू का, येत असताना किरण जाधवांशी चर्चा केली आणि एक गोष्ट 4-5 दिवसापूर्वी देवीप्रसाद कुलकर्णीशी चर्चा केली. म्हटलं इथं बेळगावात येऊन मराठा नावाची व्याख्या सांगावी. मग लोक म्हणतात की मराठा म्हणजे काय. मी प्रामाणिकपणे सांगतो, मराठा हा जातीवाचक शब्द नाही, तो समूहवाचक शब्द आहे. उदाहरण देईल मी तुम्हाला, एकच उदाहरण देईल मी तुम्हाला. अहमद शाह अब्दाली चाल करून येतोय, ही फक्त बातमी लागली. बघा चित्र डोळ्यासमोर. आजच्यासारखे टीव्ही चॅनल नव्हते, वर्तमानपत्र नव्हती, आजचे सोशल मीडिया सारखे प्रभावी साधनं नव्हती. अहमद शाह अब्दाली हिंदुस्थानच्या विरोधात चाल करून येतोय, फक्त बातमी लागली. राजस्थान मधील राजे वाळवंटात लपून बसले. 1-2 राजे वजा जात आहेत. तमिळनाडू पर्यंत अनेक राजे भयभीत झाले, पण एक राज्य भयभीत झाला नाही. हे घाबरला नाही. मी नेहमी म्हणत असतो की आक्रमण महाराष्ट्रावरती होतं, आक्रमण हिंदुस्थानवरती होतं, भारत मातेवरती होतं. पण या भारत मातेच्या आक्रमणाला थोपविण्यासाठी एवढी राज्य असताना एक राज्य गेलं, त्याचं नाव होतं महाराष्ट्र. घराघरातनं मराठे निघाले, उमऱ्यातनं मराठे निघाले आणि भारत मातेच्या संरक्षणासाठी लढताना दिनांक 14 जानेवारी 1761 ला 1 लाख मराठे हुतात्मा झाले. जगात अशी दुसरी नोंद नाही, एकमेव इतिहास आहे. आणि सांगू इच्छितो, मराठ्यांची व्याख्या काय हो? घराघरातनं मराठे निघाले, त्याच्यामध्ये जातीने आणि जन्माने असणारे मराठा होतेच होते. मल्हारराव होळकरांसारखे धनगर होते, सदाशिवराव विश्वासराव भाऊसारखे ब्राह्मण होते, मार होती, मांग होती, ढोर होती, चामार होती, साई होती, माई होती, कोळी होती, शैव होती, वैष्णव होती, सगळे आता कुंभार होते, लोहार होते, सुतार होते, भिल्ल होते, कोरकू होते, वारली होते. 18 जातीची माणसं जी भारत मातेसाठी लढली, भगवासाठी लढली, ती सगळी मराठा म्हणून लढली. हे सांगण्यासाठी मी इथं आलोय. मराठा शब्द जातीवाचक नाही, तो समूहवाचक शब्द आहे. आणि मला अभिमान वाटला, किरण जाधव म्हणे इथं हा शब्द असाच रुजलेला आहे, म्हणून बेळगावकरांचं मी मनपूर्वक कौतुक करतो. असाच एकोपा तुमचा राहिला पाहिजे. अजून एक गोष्ट सांग, मी तर आज इतकं धन्य झालो ना, दस्तूरखुद्द शहाजी राजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या त्या भूमीमधून आज संतांची व्यासपीठावरची उपस्थिती, व्यासपीठाची सर्वोच्च श्रीमंती असं म्हटलं तर वावगं ठरणार. आम्ही खऱ्या अर्थानं श्रीमंत झालो, आपली उपस्थिती आहे. एक सांगू इच्छितो मी, महाराष्ट्रामध्ये औरंगजेब तसा आलाच नाही, हिंमत नव्हती. दिनांक 3 एप्रिल 1680 छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालेला. दुसरा ठाव महाराष्ट्रावरती झाला. दिनांक होता 11 मार्च 1691.
छत्रपती संभाजी महाराजांची हत्या औरंग्याने हाल हाल करून 40 दिवस हाल हाल करून हत्या केली. महाराष्ट्र सुंदर झाला, हादरला. आणि तिसरा घाव महाराष्ट्रावरती झाला दिनांक 2 मार्च 1700. शिवाजी राजांचा शेवटचा पुत्र राजाराम मरण पावले. चित्र डोळ्यासमोर उभं करा. एकही करता पुरुष उरला नाही, छत्रपती उरला नाही, स्त्रियाच घरामध्ये होत्या. औरंग्याला वाटलं एक ठिकाणी बोलून दाखवलं, एक अरमिलत औरत, बेवावरत म्हणजे विधवा बाई काय माझ्याशी लढणार. राजारामाची पत्नी ना होत तारा राणी. औरंग्याला वाटलं, त्यांनी बोलून दाखवलं एक ठिकाणी, अभी सिवाई नहीं रहा, संभा ही नहीं रहा, राजा राम भी नहीं रहा, अब शिवा ने निर्माण किया स्वराज चंद दिनों में कुचल डालेंगे. खरं सांगू, औरंग्याचा अंदाज चुकवला. कोणी चुकवलं माहितीये? असताना रडत बसली नाही की लढत राहिली. घोड्यावरती तलवार घेऊन छत्रपतींची सून म्हणून शोभली, तलवार चालवली. 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, 5 वर्ष नाही, 7 वर्ष. शेवटी औरंग्याला मी मराठी मातीत गाडला. हा आमचा इतिहास आहे. अरे इथं माणसं तर लढलीच लढली, पुरुष लढले, स्त्रिया सुद्धा लढल्या. माननीय धर्मगुरू सांगत होते, हिंदू संस्कृती महान काय. मी त्याचं एक उदाहरण देतो. छत्रपती राजा संभाजी महाराजांची हत्या झाली 11 मार्च. महाराष्ट्र सुन्न झाला. चित्र डोळ्यासमोर उभा करा. रायगडावरची काय अवस्था असेल, संभाजी महाराजांची पत्नी येसुबाई साहेब किती दुःखात असेल. अशा परिस्थितीमध्ये रायगड वेढला गेला. आणि रायगड वेढल्यानंतर खलबत सुरू झाली. रायगड लढला. आणि लढाई सुरू असताना छत्रपतींची गादी मोकळी सोडायची नसते. संभाजी महाराजांची हत्या झाली. आणि धर्मगुरूंनी ब्रह्मवृंदांनी सांगितलं की या ठिकाणी या सिंहासनावर करा. किती यातना, किती दुःख असेल त्या येसुबाई साहेबांना. चित्र डोळ्यासमोर उभं करा. रायगड वेढलाय, शत्रू आलाय कैद करण्यासाठी. राजाराम महाराज विसरले तिथून, पण तिथं रायगडावरती खलबत सुरू झाली. संभाजी महाराजांची गादी म्हणजे छत्रपतीची गादी मोकळी सोडता येत नाही. राजघराण्याला दुःख पाहता येत नाही. राजघराणं खऱ्या अर्थानं कणखर असतं. आणि म्हणून ब्रह्मवृंदांनी न्याय दिला की संभाजी महाराजांचा पुत्र नाव होतं शिवाजी, पण औरंगजेबाने ठेवलं होतं शाहू. शंभूपुत्र शाहू गादीवरती बसेल. विचार करा, स्वतःचा पुत्र छत्रपती होण्याची सगळी अनुकूलता असताना, धर्मशास्त्राने सांगितलेलं असताना, राजनीती शास्त्राने सांगितलेलं असताना येसुबाई साहेबांचं वाक्य होतं, माझा वीर राजाराम त्या गादीवरती बसेल. ही हिंदू संस्कृती आहे. अरे स्वतःचा पुत्र गादीवरती बसावा म्हणून कितीतरी रक्तपात झालेले राजे. इथं स्वतःचा पुत्र छत्रपती बनण्याची सगळी शक्यता आणि अनुकूलता असताना स्वतःच्या बिराला गादीवरती बसवणारी येसुबाई साहेबांची संस्कृती ही हिंदू संस्कृती आहे. ही समजून घ्यायची असेल ना. मोगलांचा इतिहास अभ्यासा. त्या औरंग्याने शहाजहानला म्हणजे स्वतःच्या बापाला तरपून मारला. त्याचा थोरला भाऊ होता. औरंग्याचा जन्म 1618 आणि थोरला भाऊ एक थोडासा 3 वर्ष 15. त्याचं नाव होतं दारा शिको. पण औरंग्याला असं वाटायचं की हा थोरला म्हणजे हा दिल्लीचा बादशाह बनेल. अरे मणिधरी नाही. दिनांक 30 ऑगस्ट 1659 स्वतःचा सक्का भाऊ दारा शुकाचं मुंडकं त्यांनी दिल्लीमध्ये उडवलं. बरं, मुंडकं उडू दे, तो घेऊन आला थाळीमध्ये असा. कोण? तो गुलाम जल्लाद. त्याची खातर जमा झाली नाही. त्यानं म्हणे धोके लाव. हे सगळे पुरावे बरं का. म्हणजे ते मुंडकं रक्ताने माखलेलं होतं, धुवून आण. त्याची खात्री झाली औरंग्याची की सक्का भाऊ आहे. त्याचं धड दिल्लीमधून त्यांनी मिरवणूक स्वतःच्या भावाची विटंबना एका आईच्या गर्भाशयातून आलेली आहे. आणि मुंडकं बघा, विकृती काय असते. विकृती सांगितल्याशिवाय संस्कृती समजत नाही. आणि मला औरंगजेबाची विकृती यासाठी सांगायची की हिंदू संस्कृती किती मोठी आहे. ते मुंडकं औरंगजेबाने शहाजहान बादशहाला नजराणा करायचं ठरवलं. म्हणजे आजच्या भाषेत गिफ्ट. मुद्दाम इंग्रजी शब्द वापरतो. शहाजहान बादशाह त्या आग्र्याच्या पेढेत आहे. आणि ते मुंडकं ते अशा तबकामध्ये ठेवलं. वरतून कापड टाकलं. लिफाफा म्हणजे एनवलप त्या औरंगजेबाने लिहिला बापासाठी. बापाला तिथला निरोप गेला की औरंगजेबाने याद केली आहे. हे लिहिले बरं का त्या अखबारामध्ये की बुडा बाप
कैदेत असताना सुद्धा पोरगा कसा का असेना आपली याद केली म्हणून त्याच्या चेहऱ्यावरती क्षणभर आनंद आला. आणि तळ ठेवून तो गुलाम आला नजराना म्हणून. आणि शहाजहानला कैद केलं होतं तिथं ते दारा शिकवतो मूर्ख आणलं ते कापड सारलं आणि शहाजहान बादशाची नजरेला नजर वेधली. त्याचा सगळ्यात आवडता पुत्र होता दारा शुको. तिथं शहाजहान बादशाला चक्कर आली, भोवळ येऊन तो पडला. हे सगळे अव्वल दर्जाचे पुरावे. एका बाजूला विकृती, स्वतःच्या बापाला ठार मारणारा, सख्या भावाला ठार मारणारा, हाल हाल करून तेग बहादुरांची हत्या करणारा शिखाचे धर्मगुरू, उकळत्या पाण्यात त्यांच्या शिष्यांना हे करणारा, करवतीनं कापणारा असा विकृत औरंगजेब. कुठे मोगलांची संस्कृती आणि स्वतःचा पुत्र बसण्याची सर्व अनुकूलता असताना दिलाला गादीवर बसणारा आणि रक्तपात न करणारी, त्याग करणारी ही संस्कृती कुठं? गुरुवर्य आपल्याला सांगू इच्छितो की येसुबाई साहेब किती वर्ष कैद असेल मुघलामध्ये? औरंगजेबाच्या कैदेत सापडले ते बरं का. संभाजी महाराजांचा पुत्र, संभाजी महाराजांची पत्नी येसुबाई साहेब किती वर्ष कैदेत असतील माहिती? औरंगजेबाची. विचार करा. 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, 5 वर्ष नाही, 10 वर्ष नाही, 20 वर्ष नाही, 29 वर्ष ती माऊली कैदेमध्ये होती. काळे केस असताना मोगलांच्या कैदेत गेली आणि पांढरे केस असताना महाराष्ट्रामध्ये आली. अरे त्याग काय असतो छत्रपतींच्या घराण्याचा. मग त्याच्यानंतर हिंदवी स्वराज्य उभं झाले. तुम्ही आणि काय करतो हो त्याग? अरे माणसाला 4 तास सुखाची झोप मिळली नाही. आज हिंदवी स्वराज्याने भगवा जो तडफडतोय ते केवळ या लोकांनी त्याग केलाय. स्त्रियांनी सुद्धा त्याग केला. 29 वर्ष कैदेत राहणं सोपं का? फार मोठा त्याग आहे. लक्षात घ्या हिंदू धर्माची संस्कृती काय. एबीटी माझाला माझं मुलाखत आहे, माझा कट्टा बघा तुम्ही. तिथं मी सविस्तर बोललोय. गुरुवर्य माझ्या कट्ट्यावरती मला संपादक राजीव खांडेकरांनी सवाल केला की म्हणे शिवाजी महाराज सेक्युलर होते का? म्हटलं नो, ही वॉज नॉट अ सेक्युलर. तरखरपणे बोललो, महाराज धर्मनिरपेक्ष नव्हते. पुरावा द्या म्हणे. म्हटलं देतो. सेक्युलर हा शब्द महाराजांच्या काळात अस्तित्वात नव्हता. सेक्युलर हा शब्द धर्मसत्ता आणि राजसत्ताच्या संघर्षातून युरोपात जन्माला आलेला आहे. म्हणजे धर्मगुरूंची राजसत्तेवरती असलेली पकड ढिली करण्यासाठी सेक्युलर शब्दाचा जन्म झाला. म्हटलं शिवाजी महाराज सेक्युलर असते तर गागा भट्टाला काशीवरून बोलून वेदमंत्राच्या उच्चारामध्ये राज्याभिषेक केला असता का? माझा साधा सवाल. आजच्या भाषेत सांगतो तरुणाईला, सेक्युलर असणं म्हणजे तुमच्या भाषेत सांगतो की कोर्ट मॅरेज करणं सह्या करून. आणि धार्मिक असणं म्हणजे ब्राह्मणांच्या मंगळाष्टिका, सप्तपदी, अग्नीला साक्षी ठेवून आपापल्या विधी करून लग्न करणं म्हणजे हे धार्मिक असणं. मला सांगा शिवाजी महाराजांच्या आयुष्यात धार्मिक तत्व एवढं होतं. शहाजी राजे जिजाऊसाहेबांपासून किंबहुना फौजांपासून रुजलेलं होतं. अरे बंगुरामध्ये जे नायक होते, मी मुद्दाम सांगू इच्छितो, कर्नाटकाला सांगू इच्छितो, जेव्हा राजाराम महाराज निसटले या सगळ्या धामधुमीमधून, राजाराम महाराज किल्ले रायगडाच्या चोर वाटेतनं निसटले, किल्ले प्रतापगडावरती आले, औरंगजेबाच्या मोठ्या सरदाराशी युद्ध झालं. 19 वर्ष वयाचा छत्रपतींचा पुत्र, विसरूट फुटलेला पोरगा औरंगजेबाच्या बलाढ्य शत्रूशी हत्ती अंबारी मधून लढलाय. हा इतिहास पण तुम्हाला माहिती असला पाहिजे. 19 वर्षात. आणि प्रतापगडावरनं शिवाजी महाराजांचा पुत्र राजाराम पन्हाळगडावरती आला आणि इथं कळलं की औरंगजेब याही पुत्राला ठार करू इच्छितो. आणि बघा पन्हाळगड म्हणजे तुमच्या बॉर्डरवरचा आहे, कोल्हापूरचा आहे. तेव्हा असे 2 राज्य नव्हते, एकच होतं. तिथून असं ठरलं की जिंजीला जाऊ. का तर शिवाजी महाराजांनी जिंकलेला किल्ला, वडिलांची पुण्य लेकराला कामाला येत होती. आणि बघा तिथंच ठरलं की या कर्नाटकातून जायचं असेल तर आपण पहिल्यांदा जातोय. इथं बिदनूर नावाचा प्रांत आहे, तिथं केळडी नावाची राणी राज्य करते, तिची मदत घ्यावी लागेल. आणि म्हणून त्या हुनाई नावाच्या गावाला मी एबीपी माझाला घेऊन हा एपिसोड केलेला आहे. मी इकडे जंगलात फिरलोय केळडी पर्यंत. आणि मराठा कारणी संबंध इतके दृढ होते ना. एकच उदाहरण देतो मी तुम्हाला. जेव्हा राजारामाचा वकील आणि असं लिहिलंय डॉक्टर जयसिंगराव पवारांनी की राजाराम महाराज किल्ले पन्हाळगडावरनं लिंगायत वाण्याच्या पेहरावात म्हणजे कपाळाला विभूती लावून या प्रांतातनं गेले. जैसा देश वैसा भेस. औरंगजेबाला कळायला नको. आणि म्हणून तुमच्या मुलकात न जाताना लिंगायत वाण्याच्या पेहरावामध्ये शिवाजी राजांचा छोटा पुत्र
विभूती लावून गेला, हे जयसिंगराव पवारांच्या पुस्तकामध्ये आहे. अधिकृत सांगतो मी तुम्हाला. दरबारात गेला. प्रत्येक कन्नड माणसाला, कर्नाटकच्या माणसाची छाती अभिमानाने फुलून यावी हा इतिहास मी महाराष्ट्रामध्ये सुद्धा सांगतो की जेव्हा राजारामाचा वकील तिथे आला, केडी राणी चन्नम्माला मुजरा केला आणि सांगितलं, राणी साहेब, शिवाजी राजांचा थोरला पुत्र संभाजी महाराजांची हत्या औरंगजेबाने केली आणि धाकला पुत्रही संकटात आहे. आमची इच्छा आहे की तुम्ही त्याला आश्रय द्यावा. केवळ आश्रय नाही, आम्ही पहिल्यांदा जात आहोत, इथली जंगलं आम्हाला माहिती नाही, रस्ते आम्हाला माहिती नाहीत, आणि म्हणून तुमचं गुप्तहेर खाता आणि सैन्य आमच्या सोबत द्यावं आणि आम्हाला जिंजीपर्यंत पोहोचत करावं. हे राजाराम महाराजांच्या वकिलाचं बोलणं ऐकल्याबरोबर केडी राणी चन्नम्माचा वकील बोलला, राणी साहेब, हिंमत करू नका, ही जोखीम पत्करू नका. आपलं राज्य छोटं आहे आणि तुमच्या पतीचं निधन झालं, तुम्ही विधवा आहात. औरंगजेब तपलेले आपलं राज्य गिळंकृत करण्यासाठी आणि आपण शत्रूच्या शत्रूला आश्रय दिला तर आपलं राज्य जाईल. हे ऐकल्यानंतर खरं म्हणजे वकिलाचा सल्ला रास्त होता. तो राणीचा विचार करत होता. राणीला सुद्धा नाही म्हणणं सहज शक्य होतं. राणीने जर सांगितलं असतं राजाराम महाराजाला तुम्ही देणार नाही, राजाराम महाराज अर्ध्या तासासाठी नाराज झाले असते, पण पुन्हा विचार केला असता विधवा राणी जाऊ देत नाही दिले तर. म्हणजे हे सगळं शक्य असताना राणी साहेबांच्या मुखात वाक्य निघाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांच्या विरोधात हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, सिंहासन निर्माण केलं, भगवा झेंडा उभा केला त्या रायगडावरती. त्यांचा पुत्र माझ्या आश्रयाला आला असेल तर माझं राज्य गेलं तरी 72 मी आश्रय देणार. आणि म्हणून मी या कन्नड भूमीला नमस्कार करण्यासाठी इथे आलो आहे. ही कन्नड भूमीची माती कपाळाला लावण्यासाठी मी महाराष्ट्रातून इथं आलोय. कारण आम्हाला अभिमान आहे की छत्रपतींच्या छाव्याला, राजारामाला आश्रय देण्याची हिंमत कोणताही हिंदुस्थानचा राजा करत नसताना छत्रपतींच्या छाव्याला आश्रय देणारी तुमच्या मुलखातली राणी विधवा लिंगायत राणी होती. तिचं नाव होतं केडी राणी चन्नम्मा. आणि हा मराठा कानडी संबंध पूर्वीपासून घट्ट आहे, कुठेही मतभेद नाहीत. ज्या पीठामधून परमपूज्य स्वामीजी आले त्या शहाजी राजांनी सुद्धा शिवाप्पा नायकांना, जे लिंगायत राजे होते, त्यांना सॉफ्ट कॉर्नर दाखवलेलं आहे आणि त्याची परिणिती भोगावं लागलं शहाजी राजांना. दिनांक होता 25 जुलै 1648. अफजल खान आणि बाजीराजे घोरपडे यांनी शहाजी राजांना गाफील अवस्थेमध्ये पायात बेड्या ठोकल्या आणि या विजापुरामध्ये त्यांची धिंड काढली. फक्त चुगली केली या अफजल खान आणि बाजीराजे घोरपडेंनी. या कर्नाटकामध्ये जे हिंदू लिंगायत आणि सगळे संस्थानिक आहेत त्यांच्याबद्दल शहाजीराजे सॉफ्ट कॉर्नर ठेवतात. बघा, इथल्या राजांना आश्रय देण्यासाठी शहाजीराजे स्वतः कैदेत पडलेले हा इतिहास सांगण्यासाठी मी आलो. त्यामुळं तुम्हाला किती माहिती आहे आणि किती नाही हा महत्वाचा इतिहास आहे. पण कधीतरी स्वतंत्र व्याख्यान द्या आणि कंटाळलेला श्रोता माझ्या ताब्यात देऊ नका. त्यांची पण काय चूक आहे, किती मिरवणुकीमधून आले आणि म्हणून मी मला बोलायला कमीत कमी 1 तास लागतो. माझी नम्र विनंती आहे की मराठा कानडी संबंध फार मोठा इतिहास आहे. अजून एक घटना मी सांगेल तुम्हाला, तुमचं छाती अभिमानाने फुलून येईल. ते म्हणजे बेळवडी राणी मल्लम्मा. चित्तूर राणी चन्नम्मा वेगळी आहे. ती 1824 ते 1828 19व्या शतकातली चन्नम्मा आहे. शिवाजी राजांच्या काळातली राजाराम महाराजाला आश्रय देणारी केडी राणी चन्नम्मा वेगळी. 1672 ते 1696 कालखंड आहे. ती 17व्या शतकातली. आणि पुन्हा एक राणी आहे बघा, दुर्दैवानं तिन्ही राण्या विधवा आहेत. कर्नाटकाची माती काय असेल, इथे माणसं लढली, मराठी माणसं जशी लढली तशी कानडी लढली. अरे सबला लढल्या, अबला म्हणवणाऱ्या विधवा तीनही राण्या, कित्तूर राणी चन्नम्मा, केडी राणी चन्नम्मा आणि बेळवडी मल्लम्मा या तीनही राण्या विधवा असताना लढल्या, रडत रस्त्यावर आहे. आणि म्हणून मातृशक्तीचा इतिहास आहे. छात्र तेज जाग करा. आता बेळवडीची कथा मी मुद्दाम सांगतो. घोडे आणि भगवे झेंडे, 30,000चा फायदा आहे. तो मराठा तांडव कैसा दिसला असेल, शिवतांडव. बघता बघता अनेक राजे शरण आले. कुतुबशहाच्या त्या भागानगरमध्ये महाराजांचं स्वागत असं झालं
की हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये असं स्वागत झाल्याची दुसरी नोंद नाही आहे. म्हणजे रांगोळ्या, सडा, कुंकुम केशराचे सडे काढले, तोरण बांधली, गुड्या उभ्या केल्या, पताका उभ्या केल्या, अशा घराघरावरती माता भगिनी बघायला आल्यात. कोण अफजल खानाला ठार केलं, शिवाजी बघायला आल्यात. म्हणजे छत्रपतींचं जे गारुड आहे ना, कसं असेल बघा, विचार करा. म्हणजे आज तुम्ही सेल्फी का, ही वॉज अ सेलिब्रिटी, तुम्हाला कळेल ही भाषा वापरतो. एखाद्या सेलिब्रिटी शहरात यावा आणि पत्रकारांच्या क्लिप निघाव्यात, तुमच्या माझ्यासारख्यांनी सेल्फी करावी, अशा पद्धतीनं भागानगरातल्या अशा गॅलरीमध्ये सगळे माता भगिनी शिवाजी राजाला बघायला उभे आहेत. अरे छत्रपतींच्या थाटात स्वागत झालंय. विचार करा, तिथून महाराज निघाले. मला लोक म्हणतात की आध्यात्मिक नव्हते. अरे शिवाजी महाराजांनी तिरुपतीला गेल्याची नोंद आहे. शिवाजी महाराज श्रीशैल मल्लिकार्जुनच्या समोर बसले अनुष्ठानाला, या दक्षिण दिग्विजयाला जात असताना. आणि ती कथा आहे बरं का, ती कथा अशी आहे, ती सत्य कथा आहे, बकरकरांनी. शंभू महादेवाच्या समोर शिवाजी महाराज बसले. जीवात्मा परमात्माचा संयोग झाला. ईश्वरी भक्त याच्यामध्ये, ईश्वर आणि भक्ताच्या मध्ये कोणीही उरलं नाही. तादात्म्य पावले. क्षणभरासाठी महाराजांची इच्छा झाली कमरेची तलवार काढावी आणि मुंडक शंभू महादेवाच्या चरणी अर्पण करावं. परंतु साक्षात असा साक्षात्कार झाला. अंतर्मन पुन्हा म्हणाला की आपला राजधर्म आठवला आणि महाराज सावरले. अशी बकरकरांनी लिहिलेली कथा आहे. आणि यातनं काय घ्यायचं माहितीये, छत्रपती शिवाजी महाराजांची शिवभक्ती एवढी मोठी की इतिहासामध्ये, पौराणिक कथामध्ये शंभू महादेवाला प्रसन्न करण्यासाठी रावणाने 9 मूर्ती अर्पण केली, 10वं मूर्ती अर्पण करणार इतक्यात शंभू महादेव प्रकटले. हा इतिहास आहे. म्हणजे शंभू महादेवाच्या चरणी आपलं मुंडकं अर्पण करण्याची इच्छा होणारा रावणाच्या नंतर दुसरा जगातला शिवभक्त म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि कसं म्हणणार तुला, विचार करा, तुम्ही कोणत्याही किल्ल्यावर जा, शंभू महादेवाचं मंदिर, आई भवानीचं मंदिर आहे. शिवाजी महाराज ज्या स्फटिकाच्या शिवलिंगाची पूजा करायचे, ते स्फटिकाचं शिवलिंग किल्ले प्रतापगडाच्या भवानी मंडपात आहे. कोल्हापूरला जा, त्या छत्रपती राजाराम संभाजी महाराजांच्या त्या देवारामध्ये आहे. तुम्ही साताराच्या गादीमध्ये जा, उदयन महाराजाच्या जलमंदिरामध्ये. मी तंजावरला गेलो, सावत्र भाऊ व्यंकोजीची गादी जी आहे, आबाजीराजे माझे चांगले स्नेही आहेत, माझे चांगले मित्र आहेत. मी त्यांना म्हटलं मला तुमचा देव्हारा बघायचा. त्यांना आश्चर्य वाटलं की तंजावर राहिला प्रत्येक माणूस बृहदीश्वर मंदिराची बघण्याची इच्छा प्रकट करतो, तुम्ही देव्हारा का बघताय. मी देव्हारात गेलो आणि सोन्याच्या त्या म्हणजे कवच असलेली ती अशी उघडी केली आणि आपलं स्फटिकाचं शिवलिंग आहे. मला खरं पटलं की भोसले कुळामध्ये शिवलिंग स्फटिकाचं हे सगळीकडे कॉमन आहे. मला सांगा, स्फटिकाच्या शिवलिंगाचा जलाभिषेक छत्रपती शिवाजी महाराज शिवभक्त आहेत. पुढे धर्मनिरपेक्ष. धर्मनिरपेक्षेचा अर्थ होतो द पर्सन हु हॅज नो रिलिजन, द स्टेट हु हॅज नो रिलिजन. मला सांगा, असं होतं का महाराजांच्या बाबतीत? अरे मराठ्यांची सैन्याची घोषणा होते, हर हर महादेव. कुठे तुम्ही हे करणार? शिवाजी महाराजांनी खरं सांगू का, दक्षिण दिग्विजयामध्ये एका मंदिराचा जीर्णोद्धार केला. मंदिर म्हणजे कोणतं? सेमोत्ती पेरुमल आणि अरुणाचलेश्वर, तिरुवन्नमलाईचे हे अव्वल पुरावे मी एबीपी माझ्याला दाखवले. म्हणजे ते मंदिरं होती. मुस्लिम शास्त्रामध्ये त्याचं मशिदीत रूपांतरण केलं. शिवाजी महाराजांनी दिनांक 30 ऑक्टोबर 1677 त्या मशिदीचं पुन्हा हिंदू धर्म मंदिरामध्ये पुनर्स्थापना केली, गायीची पूजा करून केली. हे छत्रपती शिवाजी महाराज हिंदू धर्मरक्षक होते. त्या माणसाला बादगा म्हणायचे. म्हणजे चुकून माकून कुठल्या हिंदूंनी जर धर्मांतर केलं, मुसलमान झाला, ख्रिश्चन झाला, तर त्याला बादगा म्हणायचे. आणि तो बादगा पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश करण्याच्या पात्रतेचा नसायचा. म्हणजे आउट गोईंग असायचा, इनकमिंग नसायचा. चित्र डोळ्यासमोर उभा करा. अशीच एक घटना घडली, ज्याला प्रति शिवाजी असं म्हटलं जातं. नाव होतं नेताजी पालकर. ज्याला प्रति शिवाजी, द शॅडो ऑफ शिवाजी. नेताजी पालकर म्हणजे शमशेरबहाद्दूर. नेताजी पालकर म्हणजे गेंडाशी झोंगा. शिवाजी राजांना लपवावं आणि नेताजीला बाहेर काढावं असं इंग्रज म्हणायचे. एवढा पराक्रमाने दरारा होता तो नेताजी पालकर. त्या मोगलांच्या ताब्यात सापडला. बघा, ताब्यात सापडल्यानंतर औरंगजेबाने सांगितलं मुसलमान हो. तो स्वाभिमानी होता, मराठा होता. तो म्हणला मी होणार नाही. मग त्याचे हाल केले.
चापकानी फटकारलं, 4 दिवस एवढे हाल केले, उलट लटकवलं, मिठाचं पाणी टाकलं, त्रास सोसला नाही, सहन झाला नाही, आणि मग तो कबूल झाला, मी माझ्या पुत्रासह मुसलमान व्हायला तयार आहे. त्रास सोसला नाही. संभाजीराजे एखादे जन्माला येतात करोडो प्रत्येक जण संभाजी राजा नसतो. नेताजी पालकरांनी स्वतः त्रास सोसला नाही म्हणून मुसलमान झाला. नाव होतं मोहम्मद कुली खान. तो औरंगजेबाच्या सैन्यात सामील झाला. 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, तब्बल 10 वर्ष काबूल पर्यंत तो गेला. एकदा पळून येण्याचा प्रयत्न केला पण फटके खाल्ले. हे इटालीचा इतिहासकार निकोलाओ मनोची स्टोरियो डो मोगर मध्ये लिहितो की त्यांनी पेशावरनं प्रयत्न करत असताना फटके खाल्ले. मग औरंगजेबाने पुन्हा काही वर्ष ठेवलं. 10 वर्ष तो मुसलमान म्हणून जगला. 5 वेळची नमाज, रोजा वगैरे सगळा इस्लाममय झाला. आणि औरंगजेबाला खात्री पटली की आता मुसलमान झाला, याला सुरक्षित आहे, आता परत हिंदू धर्मात जाणार नाही, म्हणून त्याला महाराष्ट्रात एका मोहिमेवरती पाठवलं. तो मोहम्मद कुली खान मुसलमानी पेहराव, 5 वेळची नमाज, रोजा पकडणारा, अस्सल इस्लाम जगणारा. जेव्हा तो महाराष्ट्रात आला त्या दिलेर खानाच्या मोगली फौजे बरोबर त्याचं लक्ष गेलं राजगडाकडे. राजगडावरचा फडफडणारा भगवा दिसला आणि पुन्हा इतिहास आठवला. गतकाळाच्या स्मृती जाग्या झाल्या. निनाद आठवला त्या तुतार्यांचा. नौबती झडल्याची याद आली. पोवाडे मनामध्ये दणाणू लागले. शौर्याचा इतिहास जागा झाला. रक्त सरसरू लागलं. तो सह्याद्री दिसला, तो भगवान झेला दिसला. आणि पुन्हा अहमद कुली खानचा नेताजी पालकर होण्यासाठी असूसला. आणि मध्यरात्री तो दिलेर खानाच्या छावणीतनं परत निघाला घोड्यावरती आणि रायगडावरती गेला. महाराजांनी ओळखलं नाही, मुजरा केला. आवाज ओळखीचा वाटत होता पण पेहरा मुसलमानी होता. त्यांनी महाराजांना मुजरा केल्यानंतर विचारलं, महाराज ओळखलं का? महाराज पुन्हा बघतायत. आवाज ओळखीचा वाटत होता पण याद येत नव्हती. एका दशकाची ती खऱ्या अर्थानं दुरावा निर्माण झाला होता. पुन्हा तो मागे सरला, मुजरा केला, महाराज मी नेताजी पालकर. क्षणभरात महाराजांनी आलिंगन दिला आणि नेताजी पालकराचे बोल होते, महाराज मला जात गंगेत घ्याल का? म्हणजे पुन्हा हिंदू धर्मात घ्याल का? तो शब्द ऍज इट इज आहे, जात गंगेत घ्याल का? बघा शिवछत्रपतींचं हिंदू धर्म प्रेम. महाराज असं बोलले नाही 3 दिवसानंतर मिटिंग घेऊन सांगतो, असंही बोलले नाही ब्रह्मवृंदाची न्यायाधीशाची बैठक घेतो, अहवाल प्राप्त झाल्यानंतर 5-7 दिवसात कळवतो, नाही बोलले. एका क्षणात महाराजांनी सांगितलं, हो तुला हिंदू धर्मात घेतो म्हणून. हे हिंदू धर्मरक्षक शिवछत्रपती. आणि वैदिक पद्धतीनं दिनांक होता 19 जून 1676 वैदिक पद्धतीनं मंत्रोच्चारामध्ये यज्ञ करत मोहम्मद कुली खानचा नेताजी पालकर पुन्हा हिंदू धर्मात घेतला. हे होते हिंदू धर्मरक्षक समाज क्रांतिकारक शिवछत्रपती. आता पुढचं सांगतो. एकदा हिंदू धर्मात घेतलं मग पुढे काय? त्यांचा मुलगा होता जानोजी पालकर, तोही मुसलमान झाला होता, त्याला पुन्हा हिंदू केलं. आणि महाराजांच्या लक्षात आलं बाडगा हिंदू धर्मात येत नाही, समजा घेतला तर रोटी बेटी बंदी म्हणजे काय माहितीये का? शिक्षा म्हणजे भयंकर शिक्षा. जो पुन्हा हिंदू धर्मात आला त्याला बेटी बंदी म्हणजे त्यांच्या मुलाला मुली कुणी द्यायच्या नाही, म्हणजे ते अविवाहित राहणार, वंश तसाच थांबणार आणि त्यांच्या मुली कुणी करायच्या नाही. एवढं भयंकर शिक्षा त्या काळात त्या हिंदू धर्माची कर्मच चौकट होते. रोटी बेटी बंदी म्हणजे विचार करा. शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं याला आपण हिंदू धर्मात घेतलं पण आता याच्या मुलाला कोण मुली देणार? आणि शिवछत्रपतींनी निर्णय केला, जानोजी पालकरांना स्वतःची मुलगी कमलजाबाई साहेबांचा विवाह करून दिला. हे होते समाज क्रांतिकारक सोशल रिफॉर्मर शिवछत्रपती. असा धर्मरक्षण करावा लागतो. बाबांना जाता जाता एक सांगतो, लहान लहान मुलं आणि मुली आहेत, एवढा संदेश घेऊन मी पुन्हा सोलापूरकडे जाणार आहे. दररोज व्याख्यान आहे. बेळगावमध्ये पुन्हा पुन्हा येईल कारण खूप चांगला ऑडियन्स, शिस्तीचा ऑडियन्स मला इथे बघायला मिळाला. 3 तास तब्बल तुम्ही मिरवणुकीचे 2 तास करत तुम्ही बसलाय. आणि म्हणून एक घटना मुला मुलींसाठी सांगून मी आपली रजा घेतो. बघा विचार करा, तुमच्या आता हे मुलांसाठी, हे तुमच्या बरोबर मुली आणि मुलं आहेत ना, त्यांच्यासाठी एकच सांगा, बाबांनो एक वचन द्या, तुमच्या आई वडिलांच्या शब्दाबाहेर जाऊ नका. त्याचं कारण आहे शिवाजी महाराज आई वडिलांचं आज्ञापालन करणारे होते. काय केलं त्यांनी?
शहाजी राजांचा शब्द मोडला नाही. एक उदाहरण सांगू का मी? जेजुरीला शहाजी राजे आले. जेजुरीला शिल्प आहे शहाजी राजांचं. कुठून आले? बंगलोरातनं. बघा, आपला पिता महाराष्ट्रात आल्यानंतर पुत्रांनी स्वागत कसं करावं पित्याचं, याच्यासारखं आयडियल उदाहरण नाहीये. पितृभक्ती कशी असावी यासाठी आम्हाला अमेरिका किंवा इतर राष्ट्राची कुठल्या आयडॉलची मदत घ्यायची गरज नाहीये. अरे पुत्र असा असावा. 1662चा प्रसंग. शहाजी राजे आले कुठे? जेजुरीला. येत असताना महाराजांनी अशी जय्यत तयारी केली. जेजुरी सजलीये, रांगोळी काढल्या, कुमकुम तिलकाचे सडे मारले आणि तोरणं उभी केली. महाराज वाट बघतायत कधी घोडा येतो म्हणून. वकील घोडा आला भगवा झेंडा घेऊन शहाजीराजांचा. त्याला वर्दी देणं म्हणतात, म्हणजे प्री इन्फॉर्मेशन की महाराज येत आहेत. आज जसं आमदार खासदार येताना नाही का अगोदर कार्यकर्ते येतात, चला वाजवा तोफा वगैरे वाजले की मग आमदारांच्या गाडीचं एंट्री होते. तसं शहाजी राजांची एंट्रीच्या अगोदर तो घोडा निघाला भगव्या झेंड्याचा आणि सांगितला वेशीपर्यंत आवाज आले. अरे काय वर्णन आहे त्या शहाजी राजांच्या स्वागताचं. पुत्र शिवबा धावला, पालखी दिसली, वडिलांची पालखी. पालखीचा खांदेकरी असलेल्या भोयाला महाराजांनी बाजूला सारलं आणि त्या खांदेकऱ्याच्या पालखीचा तो जो दांडा आहे तो महाराजांनी स्वतःच्या खांद्यावरती घेतला. आपल्या बापाची पालखी वाहत वाहत जेजुरीकरांना पुत्र शिवबा दिसला. एका पत्रकारांनी वर्णन केले हो, त्या श्री आबासाहेबांचे शहाजी राजांचे जोडे घेऊन शिवबा राजा पुढं पुढं चालत होता आणि शहाजी राजांची पालखी मागावून येत होते. माझी नम्र विनंती आहे, बापाचे जोडे उचलण्याचे पुण्य तुम्हाला नाही घडलं तर किमान बापाला म्हातारपणी जोड्याने मागण्याचं पाप तुम्ही करू नका. आपला बाप कसाही असेल, म्हातारा असेल, अशिक्षित असेल, त्याला काही कळत नसेल, पण तो म्हातारा झाल्यानंतर टाकावे म्हणून टाकून माझी नम्र विनंती. ही म्हातारी माणसं घरातली श्रीमंती असते. जोपर्यंत असतात तोपर्यंत तुम्ही किंमत करत नाही. ज्या दिवशी फोटोला हार लागतो ना, तो पलंग रिकामा दिसतो. तुमच्याकडे किती मर्सिडीज आणि ऑडी असू द्या आणि कोणतीही संपत्ती असू द्या, घरातला बाप त्या पलंगावरती नसतो ना, तेव्हा कळतं की आपण काय गमावले. आपण खऱ्या अर्थाने श्रीमंती हरवून बसतो, दरिद्री होऊन जातो. माझी नम्र विनंती आहे, शहाजी राजांचं जे शिवाजी राजांचं प्रेम होता ना, ती पितृभक्ती आम्हाला दुसऱ्यांकडनं शिकायची गरज नाहीये. आणि माझी नम्र विनंती आहे, शिवाजी महाराज जगले 18,306 दिवस. बालपणाचे 4,000 दिवस वजा करा. जिजाऊ साहेब सर्वस्व होते. तेवढं प्रेम केलं हो जिजाऊ साहेबांनी शिवबावरती आणि शिवबानी जिजाऊ साहेबांवरती. जिजाऊचं एकच स्वप्न होतं की माझे पती असतील शहाजी राजे, ते कोणत्या तरी आदिलशाही मोगऱ्याची चाकर राहिले. माझे सासरे असतील, माझे वडील असतील लखोजी राजे जाधव, ते आदिलशाही मोगली चाकर राहिले. पण माझा पुत्र शिवबा कोणत्याही मोगली आदिलशाही चाकरी करणार नाही. हिंदवी स्वराज्याचं तख्त निर्माण करेल, भगव्या झेंड्याचं तख्त निर्माण करेल, माय भगिनीचं रक्षण करेल, शेतकऱ्याला न्याय देईल, कल्याणकारी राज्य निर्माण करेल. म्हणून जिजाऊने स्वप्न बघितलं की माझा पुत्र सिंहासनाधीश्वर व्हावा, राजा व्हावा. अरे पुत्र असा असावा आपल्या आईचं स्वप्न पूर्ण करणारा. ते स्वप्न पूर्ण होत आलं. जिजाऊ साहेब किल्ले रायगडावरती आल्या. 1 महिन्याच्या अगोदर दादा भक्त काशीचे ब्रह्ममंड घेऊन आला. 10,000 पावण्या रवळांची गर्दी किल्ले रायगडावरती झाली. रात्र आणि दिवस दिसत नव्हता. रात्रीच्या मशालीच्या प्रकाशामध्ये किल्ले रायगड असा तेजारत होता, देवदेवतांना सुद्धा हेवा वाटत होता की जून महिन्यात कोणता गड दिवाळी साजरा करतोय. एवढा जबरदस्त आनंद होता. आनंद सह्याद्रीला होता, आनंद मावळ्याला होता. आपला राजा छत्रपती होणार, राजा होणार. जिजाऊ साहेब वरती आली. थकली बागलेली जिजाऊ आहे, पण सर्वोच्च स्वप्न आपला लेख पूर्ण करतोय. मला असं कधी कधी वाटतं की मरणाला पण जिजाऊ साहेबांनी थांबून ठेवलं असेल. अवघ्या 12 दिवसात माऊली मरण पावली हो 17 जूनला. आणि तो बघा 6 जूनचा प्रसंग आहे. काय तो विधी वर्णन केलाय हो. 1 महिन्यापासून विधी चालू आहे. आदला दिवस दिनांक 5 जून म्हणजे पहाटे 5 वाजता 6 जून 1674 ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शाली मानशकी 1596 आनंद नाम संवत्सर आम्ही गुलामगिरीमधून मुक्त होणार. आमचा आकाश, आमची भूमी, आमचा भगवा झेंडा, आमचं चरण गुलामगिरीमधून आम्ही मुक्त होणार. आमचा राजा छत्रपती होणार, सिंहासनाधीश्वर होणार. म्हणून काही तास उरले. 5 जूनला स्नान केले, मंत्रोच्चार झाले, आऊसाहेब जाऊन बसल्यात. दररोज विधी बघून ती माऊली आनंदी होऊन
बसायची, तशीच आदल्या दिवशी 5 जूनला माऊली बसली. महाराज निघाले. निघता निघता बघितलं सिंहासनावरती प्रासादात माऊली बसली, जिजाऊ माऊली. महाराज लगबगीने आले आणि शिवबा आल्याबरोबर माईचं वात्सल्य ओफाळून आलं. शिवबा हात मारली. पोरगा किती मोठा असेल ताही घातला, एकेरी शिवबाच होता. शिवबा आला, पायाजवळ बसला आईच्या आणि गुडघ्यावरती असा आपसूक हात ठेवला. माई लेकराची नजरेला नजर भिडली. दोघांच्या डोळ्यात आसमानच्या धारा व्हायला लागल्या. शब्द फुटत नव्हता. आसमानची भाषा आसमाला कळत होती. दोन्ही माई लेकराचा निशब्द संवाद सुरू होता. आसमानच्या रूपाला शिवबा राजा दोन आऊसाहेबांना सांगत असेल, आऊ ना लुटूपुटीच्या लढाया करायचो. तानाजी मालुसरी, बहिर्जी नाईक, केसाजी कंकाच्या बरोबर केवढा आनंद वाटायचा. ते दगडमातीचे किल्ले करत असताना तू त्या खिडकीतून बघायचीस ना, केवढं कौतुक वाटायचं. राव बघ ना, त्या दगडमातीच्या किल्ल्याचं रूपांतरण 240 किल्ल्यात मी करून दाखवतो. गावाच्या पन्हाळ्याच्या वेळात सापडलो. 100 दिवस झाले होते, 120 दिवस झाले. केवढी कासावी झालीस. घरावरती रणराजेच्या नवचंडिकेच्या स्वरूपामध्ये कमरेला तलवार घालून मला सोडवायला निघालीस. नेताजी पालकर आला नसता, इतिहास घडला असता. आपल्या लेकराला सोडवणारी आई इतिहासाने बघितली असते. अगं तू जेवढी कासावी झाली नव्हती. आग्र्याला मात्र कैदेत सापडलो औरंगाच्या, आणि मी जिवंत परत येईल की नाही अशी भीती तुला सतावायला लागली. आणि या भीतीपोटी कैक वेळा आई भवानीच्या मोरत्व आसमानचा अभिषेक वाटला. लावू दही अभिषेक होणार आहे, पण आसमानचा नाही. दादा फक्त सप्तगंगांच्या उदकात अभिषेक घालणारे. केलं नाही का स्वप्न तुझं पूर्ण. त्या मांडीच्या सिंहासनावरती तू बसवलंस. रामायण महाभारतातून कथा तू सांगून श्रीकृष्ण कथा सांगून तुम्हाला मोठं केलंस. बघाऊ त्या मांडीच्या सिंहासनाचं रूपांतरण 32 मन सोन्याच्या सिंहासनात करून दाखवलं. गाऊ आवासात पाहिजे होते. शहाजी राजे या प्रसंगी पाहिजे होते. पाठीवरनं शाबासकीची थाप मारणारा आबासाहेबांसारखा माणूस आज नाही. आबासाहेब नाहीये. अरे तासन तास माईलेकरांचा संवाद सुरू असेल आणि दादा भट्ट पहाटे आले असतील. चला राजे, राजसभा वाट बघते. माईलेकरांचा संवाद या दादा भट्टांच्या वाक्यामुळे खंडित झाला असेल. रात्रभर माईलेक झोपलेच नसतील. अरे एवढं माईलेकरांचा संवाद त्या किल्ले रायगडाने अनुभवला. आपल्या आईचं स्वप्न पूर्ण करणारा पुत्र जिजाऊच्या पोटी जन्माला आला. आज इथे पुत्र आणि पुत्री असतील. माझी नम्र विनंती आहे, शिवबा राजासारखं मोठं स्वप्न आपल्या आईबाबाचं पूर्ण करता येत असेल तर तुमचं स्वप्न जे तुमच्या आई वडिलांनी बघितलंय, माझा मुलगा किंवा मुलगी MBBS होते, BMS होते, IAS होते, IPS होते, इंजिनियर होते, जे स्वप्न बघितलंय ते अथकपणे परिश्रम करून पूर्ण करा. आणि माझी नम्र विनंती, 12वी नंतर ज्या महाविद्यालयामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज जातात, आज खूप घटना होत आहेत. फायनल इयरला असताना आमच्या अकलूजला एक घटना झाली. पुण्याला पोरगी शिकत होती आणि फायनल इयरला असताना खानदानी घराण्यातली पोरगी, बापाने पाठवली पोरगी इंजिनियर होईल, जावई इंजिनियर मिळेल, पण त्या पोरीनं युसुफ शेख नावाचा एका परधर्म्यांशी विवाह केला. बाप सायकिक झाला, वेडा झाला आणि आई अटॅकने मेली. माझी नम्र विनंती आहे, क्षणभराचा मोह तुम्हाला टाळता येत असेल. अरे 20 वर्ष तळ हाताच्या पोराप्रमाणे तुम्हाला वाढवलं आणि 20 वर्षाच्या आई वडिलांना फाट्यावर मारून 20 महिन्यात आलेला एखादा परधर्मीय मुलगा तुम्हाला आपला वाटत असेल तर माझी नम्र विनंती आहे, तुमचा मायबाप जिवंतपणे मरणाच्या यातना भोगतात. तुमचं घर बहिष्कृत केलं जातं. त्या बापाला स्वाभिमान उरत नाही. आणि असं काही करू नका ज्याच्यामुळे बापाची मान खाली जाईल, बापाची मान ताट राहील. असंच वर्तन तुम्ही करा. या अपेक्षेचा मी आपली रजा देतो. जय हिंद.